जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिस रुग्णांना मिळतंय जीवनदान। डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या उपचार पद्धतीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संगमनेर तालुक्यातील रायते येथे कार्यरत असलेल्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिसने त्रस्त रुग्णांना नवजीवन मिळत असल्याची सकारात्मक माहिती समोर आली आहे। डॉक्टर प्रभाकर खर्डे यांनी विकसित केलेल्या खास उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांमध्ये अपेक्षित सुधारणा होत असल्याचे रुग्णांनी सांगितले। उपचारानंतर प्रकृतीत समाधानकारक बदल झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। चालणे, हातपाय हलवणे, दैनंदिन क्रियाकलाप करण्याची क्षमता वाढल्याने रुग्ण व कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। डॉक्टर प्रभाकर खर्डे रायते यांच्याकडे चांगल्या प्रकारची स्टेटमेंट होते आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे रिझल्ट या ठिकाणी आणून दिला, म्हणून त्यांचे मी आभार मानित आहे। हरिभक्तपरायण संपत महाराज जेजूरकर, राहणार हनुमंतगाव, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। मला 3.5 वर्ष झाले पॅरलाइज झाला। हे फक्त हे हात आहे ना, हातसाठी ॲडमिट झालो, चांगला फरक पडला, रिझल्ट चांगला येतो। अशा पद्धतीने हे हात आहे ना, आताच वर होते खाली होते, व्यवस्थित आहे। आता इथे येण्यापूर्वी हात कसा होता? हात आहे ना असं कडक होता, कडक, आता नरम झाला। इथे येण्यापूर्वी हात खालीच होता का? खाली वाजव, असं असं वर नाही जायचं? वर नव्हतं। आता किती वर जातो? आता 15 दिवस झाले ॲडमिट। तुम्हाला होईल? आज सुट्टी होणार? 15 दिवस झाले, 15 दिवसाचा कोर्स केला, पूर्ण 15 दिवसाचा कोर्स केला। तर तुम्हाला एवढा फरक जाणवला? चांगला फरक, चांगला नरम झाला, नरम झाला। या पायाला आहे ना काही जाणवत नव्हतं, आता चांगलं नरम झालं, जाणवत नव्हतं त्याला, बदल झाला पाय, आता एकदम नरमपणा आला आहे त्याला। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।